आता बरोबर 12 वाजता या ठिकाणी स्टार्ट होणार आहे. फक्त 10 मिनिट बाकी आहेत. मी जिथे उभा आहे या स्टेजच्या डाव्या बाजूला या ठिकाणी एक टेबल ठेवलेला आहे. त्या टेबलवरती आमचे 2 सदस्य आहेत. त्यांच्याकडे नक्कीच आपण यायचं आहे, आपलं नाव द्यायचं आहे आणि या कुपनची किंमत आहे फक्त आणि फक्त 50 रुपये. आणि या 50 रुपये देऊन प्रत्येकाला फक्त एकच कुपन घेता येणार आहे. याची नोंद प्रत्येक रसिक प्रेक्षकाने घ्यायची आहे. जर कोणी डबल घेताना आढळलं तर त्याला योग्य ती कारवाई त्याच्यावरती होईल. धन्यवाद. तर सामना चालू होतोय दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. गोलंदाज संकल्प. पहिला चेंडू मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे आणि फलंदाज की झेल ड्रॉप होते, ते कॅच ड्रॉप होते. एक जीवनदान भेटते निशांतला. मागच्या सामन्यामध्ये निशांतला एक जीवनदान भेटलं होतं आणि निशांतने दाखवून दिलं होतं की मी कशा प्रकारे फलंदाजी मैदानावरती करू शकतोय. निशांत कडवे मागच्या वर्षातील या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, मागच्या सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच. आणि हा पुढचा सामना आपल्याला त्याला पाहायला मिळतोय जिथे पहिल्या चेंडूवरती जीवनदान दिलं जाते. गोलंदाज बालवीर हशिरे संघाचा एक फास्टर गोलंदाज संकल्प म्हात्रे. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत आहे. यावेळेस मात्र कोणतं फलंदाज होतोय बाद. पहिला फलंदाज बाद होतोय जर्मन विकतकर संघाचा जिथे अकाउंट ओपन झाले नाही आहे. आणि निशांत कडवे बॅक टू द पॅव्हलियन. पहिला फलंदाज बाद होतोय. पहिली सफलता मिळते यावेळेस गोलंदाज संकल्प म्हात्रेला. अर्थात बालवीर हशिवरे संघाचा हा एक हुकुमचा एक्का आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळतोय. विकेट टू विकेट मारा चालू आहे आणि एक चांगलं कॅच नक्कीच डीप मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वन डाऊन फलंदाज श्रुतिक म्हात्रे आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. श्रुतिक कडवे. संकल्प म्हात्रे नक्कीच एक वेगवान गोलंदाज बालवीर हशिवरे संघाचा. पंचांच्या डावीकडून क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं असेल तर नक्कीच राईटम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अतिशय वेगवान गोंडू. नक्कीच चेंडू जातोय डॉट. अजूनही मात्र आपण पाहतोय विकतकर संघाचं इथे मात्र अकाउंट ओपन झाले नाहीये. फाटक सर नक्कीच इथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज संकल्प याची नक्कीच विकेट टू विकेट मारा चालू आहे आणि फलंदाज नक्कीच थोडेसे फंबल होताना नक्कीच इथे पाहायला मिळतात विकतकर संघाचे. संकल्प म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन फलंदाज श्रुतिकसाठी. यावेळेस मात्र पंचांचा बाकी देतोय. फलंदाज होतोय बाद. दुसरा फलंदाज यावेळेस बाद होतोय. चांगलं विकेट किपिंग नक्कीच पाहायला मिळतोय आणि या षटकातील हा दुसरा फलंदाज इथे माघारी परततोय. अर्थात श्रुतिक कडवे यावेळेस आउट होतोय. संघाची धावसंख्येचं मात्र नक्की ते अकाउंट ओपन झालेलं नाही आहे आणि नवीन फलंदाज आपल्या मैदानात पाहायला मिळतोय. संघातील एक अनुभवी फलंदाज प्रणित म्हात्रे. संघातील एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या प्रणित म्हात्रेकडे नेहमीच बघितलं जातं आणि शांत संयमी फलंदाजीसाठी प्रणित म्हात्रेचं नाव नेहमीच घेतलं जातं. तोच प्रणित म्हात्रे यावेळेस स्ट्राईक एंडला असणार. गोलंदाज संकल्प म्हात्रे या षटकामध्ये मात्र दुसरी सफलता त्याला इथे भेटताना आपल्याला पाहायला मिळते. सामना 4 षटकांचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज संकल्प याची. पहिल्या षटकातील काही चेंडूंचा खेळणं बाकी आहे तर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय प्रणित म्हात्रे. सेकंड डाऊन बॅट्समन यावेळेस स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पाहूया या षटकातील पुढील चेंडू गोलंदाज संकल्प याचा. एक मोठा फटका खेळतोय. चेंडू जातोय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. प्रणित यावेळेस स्वतःचं आणि संघाचं यावेळेस अकाउंट ओपन करतोय 4 धावसंख्येनी. संघाची धावसंख्या आहे ती 4. 2 फलंदाज बाद. जय हनुमान मिळकतकार.
संकल्प मात्रे राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका, चेंडू जातोय बॉडी लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय प्रणीतच्या बॅट म्हणून. दरम्यानच्या काळात षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय. एक षटक पूर्ण, 10 धावा, 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी बालवीर हशिवरे संघाचा गोलंदाज साहिल पाटील सज्ज होईल. या संघातील अजून एक उदयमुख खेळाडू म्हणून नक्कीच साहिल म्हणता येईल. एक वेगवान गोलंदाजीसाठी साहिल पाटील नक्कीच ओळखला जातो. त्याच वेळेस आपण पाहतोय स्ट्राईक एंडला ओमकार ठोंबरे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक इम्पॅक्टवाली फलंदाजी केली होती. तो ओमकार ठोंबरे यावेळेस स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, जो डावखुरी हाताने फलंदाजी या मैदानावरती करणार. गोलंदाज साहिल पाटील. फिल्डिंग डिस्ट्रिक्शन नक्कीच संपलेलं आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये मात्र नक्कीच 10 धावा आल्यानंतर षटक क्रमांक दुसरं यावेळेस चालू होते. गोलंदाज साहिल. यावेळेस नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतो, अतिशय वेगवान चेंडू. नक्कीच दरम्यानच्या काळात मात्र थर्ड अंपायरकडे मात्र रिव्ह्यू केलं जातोय ते रनआउटसाठी. आपण पाहतोय नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा WTC अर्थातच वर्ल्ड टेनिस क्रिकेट अर्थात राहुल उलवेकर नक्कीच आज जॉईन झालेले आहेत. खूप वर्षांनी अलिबागमध्ये येते आणि नक्कीच निर्णय येतोय फलंदाज बाद. येस डीजे. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये हा तिसरा धक्का लागतोय जय हनुमान मिळकतकार संघाला. या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय रोहित कन्स्ट्रक्शन पुरस्कृत जय हनुमान मिळकतकार या नावाने हा संघ या स्पर्धेत रिप्रेझेंट करतोय आणि या संघातील हा तिसरा फलंदाज माघारी परततोय आणि नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ ठोंबरे, जो नॉन स्ट्राईक एंडला असणार. स्ट्राईक एंडला प्रणीत मात्रे, ज्यांनी मागच्या षटकामध्ये 2 मोठे फटके खेळले होते. तोच प्रणीत मात्रे यावेळेस आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आहे ती 10, 3 बाद 10. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज साहिल पाटील. थोडंसं कमबॅक केलं जातं या षटकामध्ये साहिल पाटील याच्याकडून. यावेळेस आपण पाहतोय प्रणीत मात्रे स्ट्राईक एंडला, साहिल राईट ओव्हर द विकेट मारा करणार. यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस फसतोय आणि चेंडू जातोय डॉट. बालवीर हशिवरे संघाचा हा दुसरा गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतोय साहिल पाटील. नक्कीच विकेट टू विकेट मारा चालू आहे यावेळेस गोलंदाज साहिल याचा. थोडासा सामना मात्र नक्कीच शांत स्वरूप आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप. वाईटचा इशारा येतो पंचांचा. दरम्यानच्या काळात अवंत स्वरूपाची एक धाव, धावसंख्येत 1 वर संघाची धावसंख्या आहे ती 11. 3 फलंदाज बाद 11. येस रिव्ह्यू घेतलं जातंय इथे वाईट साठी. थर्ड अंपायर आपण रेडी राहायचं आहे. संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहिली आहे. संघाची धावसंख्या आहे ती 10 आणि या चेंडूचं मात्र डिसिजन येणं बाकी आहे. ते आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत लवकरात लवकर कळवू.
फेअर डिलिव्हरी. चेंडू जातोय, आणखीन एक डॉट. लगातारचा हा दुसरा डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय आणि थोडस इथे मात्र प्रेशर वाढलं जाईल ते मिळकतकर संघाचं, कारण संघाची धावसंख्या स्थिरवलेली आहे. संघाची धावसंख्या आहे ती 10, जिथे 3 फलंदाज माघारी परतले असताना पाते पुढील चेंडू. यावेळेचा मात्र नक्कीच वाईटचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपाची एक धावसंख्येत 1 वर संघाची धावसंख्या आता होते 11. साहिल पाटील बालवीर हशीर संघाचा हा दुसरा गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. यावेळेस एक मोठा फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. मधून येतोय हा दुसरा षटकार आणि संघाची धावसंख्या 6 वर. संघाची धावसंख्या आहे ती 17. प्रणित मात्रे नक्कीच या संघातील एक संकटमोचक फलंदाज म्हणून देखील ओळखला जातो आणि तो आज मैदानावरती दाखवून देतोय की मी कशा प्रकारे फलंदाजी करू शकतोय. जिथे संघाला गरज आहे तेव्हा चांगली फलंदाजी करतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो जिथे षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या आहे ती 17. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू जातोय. एक धाव मात्र नक्कीच म्हणजे धावसंख्येत 1 भर. संघाची धावसंख्या आहे ती 18. स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सौरभ. सौरभसाठी मात्र नक्कीच इथे पारदेशी येतोय. जर सौरभने षटकार मारला तर प्रवीण गोपाळ मात्रे आंबेपूर यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे ते फलंदाज सौरभसाठी. यावेळेस नक्कीच आपल्याला चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. चेंडू जातो यावेळेस डॉट. संघाची धावसंख्या आहे ती 18. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकं पूर्ण, 18 धावा, 3 फलंदाज बाद. पाहूया येणाऱ्या पुढच्या 2 षटकांमध्ये काय होतंय आणि हे सांगण्यासाठी मात्र नक्कीच मायक्रोफोनवरती एक बार पुन्हा एकदा नक्कीच इथे आमंत्रित करतो फाटक सरांना. ओव्हर टू फाटक सर. सिद्धेश पाटील, सिद्धेश सुधीर पाटील याच गावचा आवाज आहे आणि या आवाजाने आपण त्यांना ओळखतो, परंतु विदाउट प्रॅक्टिस कॉमेंट्री करणं हा एक विषय वेगळा आज आम्ही पाहिला. पण असं कुठे वाटलं नाही की तू प्रॅक्टिसमध्ये नाही आहेस. पण ठीक आहे, अंगामध्ये जर ती कला असेल तर ती मनुष्य जोपासतो आणि ती पुढे घेऊन जात असतो, असा सिद्धेश पाटील. तिसऱ्या षटकाचा खेळ मित्रांनो चालू होतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये पुनश्च एक वार परिवर्तन आलेलं आहे आणि गोलंदाज सूरज पाटील गोलंदाजीसाठी रेडी होतोय. समोर फलंदाज प्रणित म्हात्रे अत्यंत प्रभावशाली फलंदाजी करणारा फलंदाज आहे. हा चेंडू वाईड जातोय ऑफस्टंपच्या खूप बाहेर. पंचांचे हात रुंद झालेत आणि इशारा पोहोचलाय आमचे स्कोरर दरणे गुरुजी यांना की ही वाईड आहे. या वाईडनं एक चेंडू अधिक टाकावा लागणार आहे. धावसंख्या पोहोचली आहे 19 पर्यंत. विकेटची जर आपण गोष्ट काढली तर तब्बल 3 विकेट गेल्यात आणि त्या सुद्धा फ्रंटलाईन विकेट त्यांच्या मैदानातून परत आलेल्या आहेत. पुढला चेंडू सूरज पाटील चेंडू सुरक्षात्मक ढंगात खेळलाय. आउट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक जवळ लावला होता, चेंडू अडवला आणि त्या कालावधीत फलंदाज प्रणित एक सिंगल धाव काढून नॉन स्ट्राईकला पोहोचलाय आणि स्ट्राईक मात्र या ठिकाणी सौरभ याला देतोय. मॅच मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अंदाजाने खेळताना पाहिलं. मागच्या मॅच मध्ये निशांत कडबेने तुफान फलंदाजी केली. या मॅच मध्ये तसं मात्र झालं नाही त्याच्याकडून. यावेळेस तुफानी फटका, चेंडू आउट ऑफ द फॉर 6.
26 धावा झाल्यात. मित्रांनो कसं आहे, आपले 3 स्टार फलंदाज जेव्हा बाद झाले तेव्हा तुम्हाला स्वतःला जबाबदारी घेऊन ही फटकेबाजी करावी लागते, कारण एक चांगली टोटल देणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. यावेळेस बॅटच्या पट्ट्यात पाहिजे तसा आला नाहीये, अर्थात मिडल ऑफ द बॅट चेंडू होत नाहीये आणि त्यामुळे चेंडूवरती मोठा फटका आपल्याला पाहू शकलो नाहीये. ऑन ड्राईव्ह झाला होता, क्षेत्ररक्षक पुढे सरसावून चेंडू अडवला आणि तदनंतर फलंदाजाची एकेरी धाव पूर्ण करता आली. स्ट्राईक रोटेट झाला आणि पुन्हा एकदा ज्याच्याकडे दीर्घ अनुभव आहे असा प्रणित म्हात्रे ऑन स्ट्राईक एंड वरती आपल्याला दिसून येतोय. पुढला बॉल सौरभने षटकार मारला. यानंतर आपण पाहिलं तर 200 रुपये आकाश थळे यांच्याकडून प्राप्त होणार आहेत, परंतु ती वाट बघावी लागेल का स्ट्राईक मिळेल त्यानंतर ही घटना घडू शकते. प्रणितचा फटका एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, एका बाउन्सवर चेंडू अडवलाय आणि त्यानंतर धावफलकावरती अजून एक धाव समाविष्ट होते. ओव्हरथ्रोची वाट बघतायत, वेट अँड वॉच, परंतु अशा बऱ्याच गोष्टी मैदानात घडत असतात. ओव्हरथ्रो होत असतो, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होत असतो. कधी कधी अशा प्रयत्नात फलंदाज रनआउट सुद्धा होत असतात, परंतु ही मित्रांनो रिस्क आहे आणि क्रिकेटनं काय सांगितलंय, हाय रिस्क हाय प्रॉफिट, म्हणून तुम्हाला रिस्क तर घ्यावीच लागते. पुढला बॉल सूरज पाटीलचा, खोलातला चेंडू पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक पुन्हा तोच आहे आणि पुन्हा एकदा ही झेरॉक्स कॉपी शॉट खेळताना पाहतोय आपण आणि याच्यावरती अजून एका धावेचा समावेश धावफलकावरती झालेला आहे. धावसंख्या झाली 29 ऑन स्कोर कार्ड. 3 बाद 29 धावा झालेल्या आहेत. अजूनही काही बिघडलं नाहीये, फलंदाजांकडे एक तेवढी क्षमता आहे. सूरजचा बॉल जोरात हेलिकॉप्टर मारलाय, गेला पार, सिक्सर. झालेला आहे, आपण तिथे कुपन घेऊ शकता. काय फटका मारलाय, 35 रन झालेले आहेत. 3 बाद 35. फलंदाजांमधली क्षमता काय आहे विकास दादा हे त्याने दाखवून दिलंय, कारण जेव्हा आपले पहिले 3 फलंदाज गारद झालेत, मैदानातून परत आलेत, त्यानंतर मी म्हणेन फलंदाजांना मधल्या फळीमध्ये बॅटिंगचं कॉन्ट्रॅक्ट घ्यावं लागतं आणि ते घेण्यापलीकडे त्यांच्याकडे कुठला ऑप्शन राहत नाही आणि त्यामुळे एक दर्जेदार बेस्ट क्वालिटी षटकार मारून सौरभ ठोंबरेने सुद्धा आपलं ऍज अ बॅट्समन वर्चस्व प्रस्थापित करून दाखवलंय. गोलंदाजाला चॅलेंज केलेलं आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला लकी ड्रॉ सुरू झालेला आहे, आपण त्याचा फायदा घ्यायचा आहे. 50 रुपये कुपन आहे आणि एका व्यक्तीला फक्त एकच कुपन घेण्याची मुभा दिली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. सर्वांना आहे. पुढला बॉल सूरजचा राईट ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू गेलाय वाईड, अंपायरचा इशारा वाईडचा आलाय. गोलंदाजाला 6 बॉलला 6 षटकार मारले तर प्रणित कळवे यांच्याकडून रुपये 2100 रुपये 21,000 रुपये सांगितले त्यांनी. बापरे. मागे एका मित्र काय म्हणाला, अलिबाग में पैसा उडता है सिर्फ पकडने वाला चाहिए, असं ते म्हटलं ना मित्रांनो. हाच तो मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. हा बरोबर आहे. बक्षीस लावायचं असेल तर टेबलावरती कॅश आणून ठेवावी लागते आणि जर का बक्षीस द्यायची वेळ आली आणि तुम्ही जर गेलात तर आम्हाला आमच्या खिशातून द्यावे लागतील मित्रांनो. दॅट इज इम्पॉसिबल. क्या बात है. मॅच गरम आहे, फलंदाजांकडे क्षमता आहे. दोन्ही फलंदाजांनी षटकार मारून धावसंख्या झाले रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईड आहे की नाही याचा रिव्ह्यू आहे आणि तो चेक केल्यानंतर आपल्याला त्यातली सत्यता बघावी लागेल. फलंदाजाने
चेक. फाटक सर, या ठिकाणी आता मॅनेजमेंटच्या वतीनं एक सूचना आलेली आहे ती मी फॉरवर्ड करतोय. कोणाला काही बक्षीस लावायचं असेल, एक्झाम्पल 500 रुपये असतील, 1000 रुपये असतील, 50,000 रुपये असतील, ती गोष्ट केल्यानंतर त्यांनी लावायची आहे. एखाद्या फलंदाजाने 3 षटकार मारलेत त्यानंतर तुम्ही या आणि त्याला बक्षीस तुम्ही देऊ शकता. अगोदर मात्र अनाउन्समेंट केली जाणार नाहीये. तर या ठिकाणी असा मॅनेजमेंटचा निर्णय आहे. नक्कीच तुम्ही बक्षीस लावताय, फलंदाजांना प्रेरित करताय, प्रोत्साहित करताय, त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. परंतु ती गोष्ट केल्यानंतर तुम्ही ते बक्षीस घेऊन यायचं आहे. एखाद्याने 3 बॉलमध्ये 3 षटकार मारलेत, त्याला तुम्हाला 1000 रुपये द्यायचे आहेत, तुम्ही या, आमच्याकडे कॅश द्या, आम्ही ते बक्षिसाला देऊ, पण मारण्या अगोदर यायचं नाहीये. धन्यवाद. धन्यवाद निशांत. यहाँ पर डिलीवरी फेयर है, इस तरह से निर्णय आ चुका है. अगली बॉल सनीत पाटिल के द्वारा राइट अप ओवर द विकेट. ठीक ठाक शॉट खेला है, बहुत तेज गति के साथ शॉट खेला था नहीं. यहाँ पर सिर्फ 1 रन मिलने की संभावना, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस वक्त दरने गुरुजी हमसे कहते हुए 37 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, और वो भी 3 विकेट के नुकसान पर. मिल्कतखार टीम के पास भी बेहतर बल्लेबाज है. प्रणीत मात्रे का लंबा बिग 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 6. टोटल स्कोर हो चुका है 43. प्रणीत मात्रे के बैट का जलवा देखिए, क्या पावर है. ये बैटिंग का पावर हाउस है दोस्तों, क्योंकि यहाँ पर जब बैटिंग करते हैं तो पूरी ताकत के साथ बैटिंग करते हैं और अच्छी तरह से तकनीक का इस्तेमाल भी करते हैं दोस्तों. यहाँ पर ये फुल टॉस, और फुल टॉस का नतीजा गेंद बाहर, 6 रन. फोर्टी 49 रन्स. देखिए लगातार 3 छक्के यहाँ पर प्रणीत मात्रे के बैट से आते हमने देखे हैं, और एक विस्फोटक बल्लेबाज कैसा होता है इसका परिचय भली भांति दे चुके हैं प्रणीत मात्रे. प्रणीत मात्रे ऑन द फायर. बेहतरीन स्ट्रोक, शानदार स्ट्रोक, क्वालिटी स्ट्रोक. 49 रन्स. अगला मैच है दोस्तों धनंजय थळे पुरस्कृत जय गणेश पांथवणे बनाम जय शेरवा चिंचवली. दोनों टीमों के कैप्टन से गुजारिश है कि आए, टॉस करें. ओ व्हाट अ शॉट, 6 रन. क्या बात आहे. याच्यानंतरचा सामना असणार आहे जय शेरोबा चिंचोली विरुद्ध धनंजय थळे पुरस्कृत जय गणेश पांथवणे. दोन्ही संघाच्या कर्णधार चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. प्रथमेश ठोंबरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे प्रणीत म्हात्रे यांच्यासाठी. प्रणीतने अतिशय चांगली फलंदाजी केली. ह्या फलंदाजीने खरोखर वर्सोली येथील स्पर्धेमध्ये प्रणीतने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती ना, त्या फलंदाजीची, त्या खेळीची ती आठवण करून देणारी फलंदाजी होती. तब्बल 12 चेंडू काढले आणि 12 चेंडू खेळला प्रणीत, आणि 6 षटकारांच्या मदतीने त्याने तब्बल 43 धावांची नाबाद खेळी केलेली आहे. क्या बात है प्रणीत जी, बहुत बढ़िया बल्लेबाजी. ज्या वेळेला निशांत आणि ओंकार बाद झाले होते, संघ अडचणीत सापडला होता, अशा वेळेला संघाचा तारणहार म्हणून फलंदाजीसाठी आला आणि त्याने सर्वांचं मन सुद्धा जिंकलेले आहेत. तब्बल 6 षटकारांची खेळी त्याने संपुष्ट केलेली आहे. प्रणीत साठी बरीच बक्षिसांची खैरात आलेली आहे की
रोशन कडवे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत आणि प्रणित कडवे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक प्रणित म्हात्रे यांच्यासाठी आमच्याकडे जमा झालेलं आहे. मध्यंतरानंतर त्यांनी मॅच संपल्यानंतर हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. अंतपर्यंत चला, जय शिरोबा चिंचवली विरुद्ध धनंजय थळे पुरस्कृत जय हनुमान पांथवणे. नाणेफेक व्हायची आहे तिथे. चला, कॉमेंट्री स्टेजवर जायचं, नाणेफेक करून घ्यायची आपण त्या ठिकाणी. आणि Thank you. पुढील मॅच साठी आपण घेऊन चालतोय, पुढील इनिंग साठी निशांत पाटील. तर आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करत आहोत. जय शिरोबा अजून चिंचवली 500 रुपयांचं वर्सेस पारितोषिक आलेलं जय आहे. गणेश सौरभ पांथवणे कडवे- या दोन संघादरम्यान. सौरभ कडवे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सौरभ कडवेला 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. प्रवीण चेक. म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. बक्षिसांची चेक. एक तर सेकंड आपण फक्त. इथे- गिरीश कडवे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक केलेलं आहे. पारितोषिकांची या ठिकाणी खैरात आहे. ओव्हर टू टॉस. थँक्यू विकास साखरकरजी. तर आपण गुरुनाथ पाटील यांना विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच माझ्या समवेत दोन्ही संघाचे संघनायक, एका बाजूला आहे जय गणेश पांथवणे आणि एका बाजूला आहे जय शिरोबा चिंचवली. तर पांथवणे संघाचा कॉल आहे. तर नाणेफेक जिंकले जय शिरोबा चिंचवली संघाने, तर निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करू पहिला. तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 40. तर चांगला टार्गेट सेट केलाय त्याने. 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. येस, अंपरचा इशारा आलेला आहे. आपण मॅचला सुरुवात करतोय. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जा हालो खर्च धन्य ऐकवतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणवतो मराठी, एवढ्या जगात माय मानवतो मराठी. या स्पर्धेचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. पहिलाच बॉल टप्पा पडला, तर विकेट किपरच्या हातामध्ये पंच वाईट बॉलचा इशारा पोहोचवलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. एका बाजूला बालवीर हा शिवरे, तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय जय हनुमान मिलकतकार. या दोन संघादरम्यान क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी आज ग्रीन पार्क या मैदानावरती पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा व्हाईट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सगळ्या रसिक प्रेक्षकांना पुनश्च विनंती करेन की या ठिकाणी लकी ड्रॉ सुरू झालेला आहे. रिव्ह्यू सुद्धा घेतलाय. ज्यांना कोणा कुपन घ्यायचे असतील त्याने मात्र नक्कीच यायचं आहे आणि 50 रुपये देऊन ते कुपन घ्यायचं आहे. धन्यवाद. रिव्ह्यू घेतलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय WTC या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं दावी टेलिकास्ट केलेला आहे. आणि आज आपण या ग्रीन पार्क या मैदानाचा विचार केला तर मैदानाच्या सभोवताली प्रेक्षकांची गर्दी जसा वेळ पुढे जातोय तशी मात्र वाढताना दिसत आहे. पाहूया हा छोटू वाईड आहे की वाईड लाईनच्या आतमधून आहे. पहिलाच बॉल त्यांनी वाईड फेकला होता. सेकंड बॉलवरती आता इथे नक्कीच अंपायर पडताळणी करत आहेत. जय हनुमान क्रिकेट मंडळ बागदंडा यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि अर्थातच या मॅच मध्ये प्रथम सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली ते म्हणजेच मिळखतकार संघानं तब्बल 56 धावेचं लक्ष्य हे प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलेलं आहे. ते पूर्ण करत असताना आतापर्यंत पहिलाच बॉल वाईड फेकला, सेकंड बॉलवरती ते रिव्ह्यू घेतला आणि इथे नक्कीच पडताळणी चालू आहे. वाईड बॉल आहे. रिव्ह्यू मात्र लॉस्ट, रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने. इथे याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू मात्र देण्यात येणार आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू केलेला आहे, क्षमा असावी. 2 वाईट चेंडू फेकले, 2 धावा धाफलकावरती अतिरिक्त स्वरूपात या ठिकाणी दिलेले आहेत. येणारे 24 बॉलमध्ये 56 धाव्यांची गरज आहे. पहिलेच 2 बॉल या ठिकाणी वाईट फेकलेत. पाहूया या ठिकाणी आता काय घडणार. येणारे आता 24 बॉलमध्ये 54 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज श्रुती कडवे. मोठा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मात्र चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. मनमोहक बहारदार षटकार. आज खऱ्या अर्थानं दरणे गुरुजी या मैदानावरती फलंदाजानं अक्षरशः या ठिकाणी मोठ्या फटकांचा कहर केलेला आहे. अगदी बेभान, बेधुंद, विस्फोटक, आक्रमक, त्याच वेळेला एक्सप्लोझिव्ह बॅटिंग या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती आता
8 धावा आलेल्या आहेत. येणारे 23 बॉल 48 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा श्रुतिक हा लोअर फुल टॉस बॉल या ठिकाणी अर्थातच लॉंग ऑफच्या दिशेने गेला. एक सिंगल धाव मात्र घेतली गेली आहे. स्ट्राईक रोटेट केली आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी बॅटिंग करत असताना नक्कीच बालवीर हाशिवरे या संघाकडून एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. अगोदरच्या बॉलवरती मोठे फटके येत होते, फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. त्यानंतर एक धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि पुन्हा एकदा नवीन फलंदाज स्ट्राईकवरती साहिल. आडवा बॅटने खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. मोठा फटका खेळायचा असेल तर तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं प्रॉपर टायमिंग आणि खऱ्या अर्थानं तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड या सगळ्या गोष्टींचा संगम एकत्रीकरण असणं फार गरजेचं आहे. आता फलंदाजाने इथे रिव्ह्यू घेतलाय की हा बॉल्स पाहूया. हा बॉल पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पडताळणी करत हा चेंडू कशा पद्धतीने वाईडलाईनच्या बाहेरून आहे, आतून आहे, पण तो टेक्नॉलॉजीचा खूप चांगला वापर करत आहेत. कारण आताच्या या जमान्यामध्ये युट्यूब आलेलं आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपण प्रत्येक गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने पाहू शकतो. आणि याही वेळेला पाहूया आता आमचे अंपायर्स या ठिकाणी पडताळणी करत आहेत की हा चेंडू वाईडलाईनच्या आतून गेलाय, बाहेरून गेलाय. फेअर डिलिव्हरी, चेंडू मात्र वाईडलाईनच्या आतून. हा मात्र रिव्ह्यू सुद्धा आता बॅटिंग करणाऱ्या संघाचा गेले, म्हणजे दोन्ही संघांनी आपले रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेले आहेत. यापुढे कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू मात्र घेता येणार नाहीये. 22 बॉलमध्ये 47 धावेंची गरज. पुन्हा एकदा श्रुती कडवे मैदानावरती आपलं वर्चस्व, प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा यॉर्क मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे कटाक्ष नसल्याने पाहिलं, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. आज खऱ्या अर्थानं श्रुती कडवेने सांगितलंय की जरी तुम्ही षटकार मारत असलास तरी माझ्याकडे सुद्धा रोखण्याची क्षमता आहे. प्रत्येक संकटाला निधड्या छातीनं सामोरं जाण्याची क्षमता माझ्याकडे आहे आणि त्या प्रकारचे चित्र मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये सौमिश्र स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळाली. कधी षटकार पाहायला मिळाला, कधी वाईट बॉल, कधी डॉट बॉल, कधी एक धाव. फुल टॉस बॉल, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. मिड ऑनच्या दिशेने बॉल गेला. दोनही क्षेत्ररक्षक एकाच एंडला. ही संधी मात्र आपण गमावू शकत नाहीये. सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करा. इथे संधी होती. आयुष्यामध्ये तोच माणूस यशस्वी ठरला ज्याने चाणाक्ष किंवा चाणक्य नीती दाखवली, हजरजबाबीपणा दाखवला. तो माणूस आयुष्यामध्ये सक्सेस झाला. इथे हजरजबाबीपणा फार महत्वाचं होतं, प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचं होतं. इथे मात्र दाखवता आलं नाहीये. 19 बॉलमध्ये 46 धावेंची गरज. धावसंख्या दुहेरी आकड्यावरती 10 धावा धफलक्यावरती आल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय शुभम पाटील. आडव्या बॅटने खेळायचं परफेक्ट टायमिंग नाहीये. शॉर्ट मिड विकेट मध्ये हा बॉल गेला. एक सिंगल धाव घेतली आहे. एक धावेने संघर्ष, स्ट्रगल, मेहनत, अपार कष्ट मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही संघांना माहिती आहे संघर्षाशिवाय काही नाहीये. राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्रांनो मेहनत फार करावी लागते. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. बॅटिंग करत असताना या ठिकाणी बालवीर हाशिवरे या संघाने 11 धावा धावफलकावरती पूर्ण केलेल्या आहेत. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कम्प्लीट चेस या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 18 बॉलमध्ये 25 धावा तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत. रसिक प्रेक्षकांची आता नक्कीच गर्दी होणार आहे येथे कुपन घेण्यासाठी. इम्रान सर, कारण उद्या म्हणजे जी फायनल रात्र असणार आहे त्या रात्रीमध्ये पहिल्या 12 वाजता आपण जे कुपन करणार आहोत त्याला मिळणार आहे ब्रँडेड कंपनीची LED TV. मग 3 वाजता आपण एक कुपन करणार आहोत त्याला मिळणार आहे ब्रँडेड कंपनीची वॉशिंग मशीन. आणि शेवटला जे 5 वाजता आपण कुपन करणार आहोत त्याला मिळणार आहे ब्रँड कंपनीचं रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीज देणार आहोत. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला बक्षीस आहेत. आणि कोणीही प्रेक्षक, कोणताही प्रेक्षक, महिला असू द्या, ज्येष्ठ श्रेष्ठ कोणी असू द्या, कोणी येऊन आपण कुपन घेऊ शकता. कुपनची किंमत आहे फक्त आणि फक्त 50 रुपये. जाऊया मॅचकडे. येणारे 18 बॉल 45 धावेंची गरज. स्ट्राईक एंडवरती फलंदाज शुभम पाटील अजूनही तैनात आहे. पहिलाच बॉल बॅटची एज, तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र फलंदाजाच्या खात्यामध्ये गेले. हीच एक धाव फलंदाजाला कदाचित सामनावीर करेल. हीच एक धाव कदाचित फलंदाजाला या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज सुद्धा
करू शकते. त्यामुळे या एक एक धावा सेव्ह करणं फार गरजेचं आहे. कोणाची एका धावेने सायकल गेली, कोणाची एका धावेने बाईक गेली, एवढंच का इम्रान सर, कोणाची एका धावेने फोर व्हीलर सुद्धा गेलेली आहे. त्यामुळे ह्या एक एक धावा आपण अशा सोडून देतो, पण याचं कॅल्क्युलेशन शेवटला सोन्याच्या भावाप्रमाणे होतं. सोन्याचा भाव सुद्धा आता परवडण्यासारखा नाहीये. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. मोठा फटका घ्यायचा होता या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आला वेगानं, एक सिंगल धाव मात्र घेतली. एका धावेवरती संतुष्ट झाली आहेत. एक धावेच्या साह्यानं धाफलकावरती बदलाव होतोय. आतापर्यंत 13 धावा धाफलकावरती आल्यात. येणाऱ्या 16 बॉलमध्ये 43 धावेंची गरज. 16 चेंडू 43 धावा, उलटी गिनती चालू झाली आहे. कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारेल, कोणता संघ वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित करेल. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं अखिल कडवे. आहा, यॉर्क मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी कार्पेटचा आधार घेतला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा धाफलकावरती खर्च केल्यात. एक एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं जातंय. प्रतिस्पर्धी संघाला धावा अक्षरशः बहाल केल्या जात आहेत. ह्या धावा तुम्हाला मित्रांनो महागात पडणार आहेत. मी अगोदर सांगितलं की सोन्याच्या भावाप्रमाणे धाव होणार आहेत, पण तो सोन्याचा भाव आता 1.5 लाखापेक्षा जास्त आहे. हल्लीच्या मुलीच्या पेक्षा त्या सोनं करण्याचं टेन्शन जास्त आलेलं आहे. त्यामुळे जास्त टाइम सुद्धा या ठिकाणी खर्च करायचा नाही. खेळाडूंना विनंती असेल, तुम्हाला 3 ओव्हर्स समाप्त करण्यासाठी 15 मिनिटे दिलेली आहेत. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. येणारे 15 बॉल 41 धावेंची गरज. धावफलकावरती 15 धावा आतापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा अखिल कडवे मेहनत घेत असताना हा प्रॅकर बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये सोडला असता, परंतु पकडलाय फलंदाज बाद. रिसेंटली मित्रांनो तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती मॅच पाहिला असाल. त्यामध्ये इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेची ती मॅच, 30 बॉलमध्ये 30 धावांची गरज. साऊथ आफ्रिका संघाला संपूर्ण भारतीय वासियांनी विश्वास सोडला की ती मॅच आपल्या हातातून गेली, परंतु सूर्यकुमार यादवने तो कॅच पकडला. त्याने अक्षरशः वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये आला. हे कॅचचं महत्व आहे. अर्थातच इंडिया विरुद्ध न्यूझीलंडची ती मॅच आठवा. आताच T20 मध्ये अक्षर पटेलच्या कॅचेस 2 कॅचने पूर्ण मॅच फिरवली. बुमराची यॉर्कर ही सुद्धा फार महत्वपूर्ण आहे. तुम्ही फायनलचा सुद्धा विचार केलात. फायनलच्या मॅच मध्ये संजू सॅमसनची कॅच सोडली आणि त्याने तब्बल 89 धावा कोठून काढल्या. हे कॅचचं महत्व आहे. त्यामुळे या क्रिकेटच्या मॅचेस मध्ये तुम्हाला कॅचला महत्व द्यावंच लागेल, नाहीतर नक्कीच पराभव तुमच्या माध्यमातून तुमच्या बाजूला येऊ शकतो. धाफलकावरती नजर मारूया. 15 धावा धाफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा अखिल कडवे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतले, फ्लाइंग स्टिक मध्ये पकडले कॅच, फलंदाज बाद. आता विकेट हॅट्रिक साठी चान्स आहे. बघा, या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक अखिल कडवेच्या नावावरती होणार का? मी नेहमीच हे अर्थात या ठिकाणी एक हॅट्रिक तर या ठिकाणी झालेली आहे, ते म्हणजेच स्वरूपने. आता दुसरी हॅट्रिक या ठिकाणी आहे, ते म्हणजेच अखिल कडवेची. पाहूया अखिल कडवेच्या नावावरती ही दुसरी हॅट्रिक होणार का? बघा, आपल्या आयुष्यामध्ये पहिली गोष्ट जी आपण करतो ती आपल्या नेहमीच लक्षात राहते. त्यामुळे यावेळेस मात्र नक्कीच पहिली जी हॅट्रिक येते त्या गोलच्या माध्यमातून त्याला नक्कीच लक्षात आलं की जेव्हा 2026 मी टुर्नामेंट खेळतो तेव्हा पहिली हॅट्रिक मी माझ्या नावावरती केली होती. आता पाहूया इथे अखिल कडवे ऑन हॅट्रिक आहे. तिसरी विकेट त्याला मिळणार का? 13 बॉलमध्ये 41 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती संकल्प म्हात्रे पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लोगांच्या दिशेने बॉल गेला. संघाचा कॅप्टन त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि 2 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 2 ओव्हर्स मध्ये बॅटिंग करत असताना येथे बालवीर हशविरे संघाने 16 धावा धाफलकावरती पूर्ण केलेल्या आहेत. आणि माझं नेहमीच वाक्य आहे इम्रान सर, 16वा वरीचं धोक्याचं आणि तितकंच मोक्याचं देखील आहे. तो मोका दोन्ही संघांकडे आहे. येणारे आता 12 बॉल मध्ये 40 धावांची गरज. येस, डीजे मस्त थोडीशी रेंज जाते माईकची, त्यामुळे आवाज कट होतोय.
हॅलो हॅलो चेक. हॅलो आता वायरवाला माईक घेतलाय, आवाज दे थोडा. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. थोडा आवाज दे अजून. हॅलो चेक. हॅलो हॅलो आवाज नाहीये. चांगला बॉल आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा वडी श्लोकांच्या दिशेने उकडला. पुन्हा एकदा खरा क्षेत्ररक्षण. आज मात्र येथे क्षेत्ररक्षण हॅलो चेक. हॅलो हॅलो. स्लोवर बॉल या ठिकाणी नक्कीच मिडॉनच्या दिशेने खेळून काढलेला आहे, परंतु धावा घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीये. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. आता गोलंदाज या ठिकाणी पण पाहिलं तर श्रेयश ठोंबरे आला आणि त्याने मात्र चांगली गोलंदाजी केली. पहिल्याच 2 बॉलवरती इथे धावा दिले नाहीत, फक्त एकच सिंगल त्यांनी खर्च केली आहे. 10 बॉलमध्ये 39 धावींची गरज. बालवीर हर्षवीर संघाला जिंकायचं असेल, मोठे फटके मारण्याची गरज. मात्र मोठा फटका खेळून काढला. हवेमध्ये बॉल आहे आणि अंतिम क्षणाला मात्र चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. येतोय षटकार. सलामीचा फलंदाज साहिल पाटील मैदानावरती आहे. त्याने षटकार मारून दाखवलाय. आता येणाऱ्या 9 बॉलमध्ये 33 धावेंची गरज. मॅच मध्ये पदार्पण, मॅच मध्ये वापसी केली आहे ती म्हणजे साहिलनं. 9 बॉलमध्ये 33 धावेंची गरज. स्लोवर बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. हा षटकार जाऊन दिले नाही, परंतु इथे मात्र येस वेट फॉर अंपायर डिसिजन या ठिकाणी चेक केलं जाईल. बघा खेळाडूंनी कोणी बोलायचं नाहीये, कॅप्टन कोणी बोलायचं नाहीये, इथे चेक केलं जाईल. बिदखडकरचा कॅप्टन कोणी बोलायचं नाहीये, इथे योग्य तो डिसिजन दिला जाईल. प्रत्येकाने खेळाडू रीती दाखवायची आहे. येथे आपण कॅमेऱ्याच्या द्वारे जर हे चित्र कॅच झालं असेल तर आपण चेक करणार आहोत, कारण हा टर्निंग मोमेंटचा क्षण आहे. हा षटकार आला तर नक्कीच हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो. सेव्ह केलेला आहे. हा चेंडू सेव्ह केलेला आहे. जेव्हा जम्प मारली ना तेव्हा नक्कीच चेंडूचा आणि त्याचा स्पर्श नव्हता. त्याने बरोबर आतमध्ये ढकलला, त्यानंतर तो मात्र या ठिकाणी आला. बघा येथे या ठिकाणी कोणत्याही संघाचा सहकारी जर इथे बघण्यासाठी आला तर त्याला पेनल्टी मिळेल. बघा मॅनेजमेंटच्या वतीनं साक्षीत आपण याची दखल घ्यायची आहे. त्यांचा प्रतिनिधी आहे तरी देखील एक्स्ट्रा खेळाडू आलेले आहेत. हा आता सगळ्यांना स्ट्रिक वॉर्निंग आहे. बघा कोणत्याही जर या ठिकाणी एक्स्ट्रा खेळाडू त्या संघाचा आला तर 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. अंपर धावा किती काढल्यात? एकच धाव काढली आहे का? एकच धाव काढली आहे ना? हा 1 धाव घेतली आहे, त्यामुळे 1 धावेच्या साह्याने धावफलकावरती 24 धाव आलेल्या 24.
सेव आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. या ठिकाणी प्रत्येकाने खेळाडूवृत्ती दाखवायची हीच विनंती असेल. आता आठ बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. फलकावरती 24 धावा झालेल्या आहेत. बघा या ठिकाणी आपण जो 12वा खेळाडू पाठवणार आहात ना तो सक्षम पाठवा जेणेकरून त्या रिव्ह्यू सुद्धा व्यवस्थित बघता येईल आणि त्याच्या व्यतिरिक्त जर त्या संघाचा दुसरा खेळाडू आला तर 200% त्याला 2 धावांची पेनल्टी आहे आणि हा नियम सगळ्या संघांसाठी आहे. आहा चांगला बॉल आहे. पंचांकडे अपील केली जोरकस परंतु इथे मात्र नक्कीच लेग बाईटचा इशारा दिला आहे. 1 धाव एक्स्ट्रा ऍड होईल. एका धावेच्या साह्याने फलकावरती 25 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. येणारे 7 बॉल मध्ये 31 धावेची गरज. मैदानावरती काय घडणार, कोणता संघ विजय होणार, कोणता संघ पराभूत होणार, खऱ्या अर्थानं जणू काही फायनलचीच मॅच आहे की काय असं चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र 1 धाव घेतलेली आहे आणि एका धावेनंतर आपण पाहिलं तर इथे 3 ओव्हर्स पूर्ण झालेले आहेत. येणारे 6 बॉल मध्ये 30 धावेंची गरज. मित्रांनो बेलोशी मध्ये नाईटची स्पर्धा सुरू आहे. तेथे पहिल्या दिवसामध्ये एक सामना झाला. त्या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला 6 बॉल मध्ये 36 धावेंची गरज होती. आता सगळ्यांनी अंदाज बांधला की इथे फिल्डिंग करणारा संघ आरामात जिंकेल. हॅलो निशांतदा एक मिनिट. जर्मन क्रीडा मंडळाचे सर्व स्वयंसेवक आहेत ना समुद्राच्या साईडला त्याही लेक साईडला या ना. इकडे सर्व ठिकाणी राहायचं आहे. एक ठिकाणी सर्वजण नकारावं तिथे बसून. त्याच्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम होतात. आता 2 मिनिटापूर्वी पण जे काही झालेलं आहे ना ते याच्यामुळेच झालेलं आहे. सर्वही इकडे राहा ना. इस 5-5 एक ठिकाणीच बसू नका. 5-5चा ग्रुप करा आणि तुम्ही सर्वत्र राहायचं आहे. तर मित्रांनो 6 बॉल मध्ये 36 धावांची गरज होती आणि त्यावेळेला पीपीएफ कुरुल संघाचा भाग्येश जो होता त्याने 6 बॉल मध्ये 36 धावा काढल्या. 37 एकंदरीत पाहिजे होत्या. तर त्या प्रकारची पुनरावृत्ती होईल का. पहिलाच बॉल इथे मात्र वाईड फेकला होता आणि यस 1 धाव एक्स्ट्रा वाढताना पाहायला मिळेल. आता येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 6 बॉल आणि 29 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल पण दिसत नाहीये. आपल्या खांद्यावरती ही जबाबदारी घेतली या फलंदाजानं. येणाऱ्या 5 बॉल मध्ये आता नक्कीच इथे 29 धावांची गरज आहे. 5 बॉल्स 29 धावा. काय घडणार मैदानावरती. मोठे फटके पाहायला मिळतील का. निशांत कडवे मैदानावरती आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल आहे आणि मात्र कॅच सोडला. या एका कॅच सोडण्यानं तेवढा फरक संघावरती पडणार नाहीये परंतु निशांत कडवेवरती हा फरक पडणार आहे. जेव्हा सिरीज कॅल्क्युलेशनला येणार तो रेसमध्ये असेल तर एका विकेटचे जेवढे पण पॉइंट्स असतील हे त्याच्यामध्ये ऍड झाले असते परंतु लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. कॅच सोडली आणि इथे मात्र नक्कीच निशांतची मात्र विकेट जी होती ती गेली आणि हा षटकार देखील आलाय. पुन्हा एकदा डीजीला संधी. तीन बॉल मध्ये 23 धावांची गरज. 3 बॉल 23 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका काढण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन लावलेला आहे. धावा घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीये आणि इथे मात्र अर्थातच जय हनुमान बिलखटकार संघ विजयाची सांगड या मॅच मध्ये मजबूत करत असताना विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना विजयाची माळ आपल्या गळ्यामध्ये घालत असताना चांगल्या पद्धतीने फटका एक्स्ट्रा कव्हरला वेगाने गेला आणि अंतिम क्षणाला चेंडू सीमा पार चौकार. परंतु मात्र वेळ निघून गेलेली आहे. वेळेला जर आपण महत्व नाही दिलं तर वेळ सुद्धा आपल्याला महत्व देत नाही. बरोबर ना फाटक सर. त्याच्यामुळे वेळेला महत्व देणं फार गरजेचं आहे. वेळ निघून गेली आणि आता मात्र मोठे फटके मारण्यास काही अर्थ राहिला नाही. 1 बॉल 19 धावांची गरज. औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अशा वेळेला इथे जय हनुमान बिलखटकर संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये अर्थातच बालवीर हाशेरी या संघाने सहभाग घेतला त्याबद्दल या मंडळाच्या वतीनं आपला हार्दिक आभार.